आमचे अरुण बोरसे. मी संजीवनी आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी, BBA IB डिपार्टमेंट. तर आजचा इंटरव्ह्यूचा विषय असा आहे की GSTचा प्रत्यक्ष व्यवसायावर होणारा परिणाम. तर सर, आमच्यासोबत आज अभिषेक कुर्ती सर आहेत. मी त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की GST लागू झाल्यानंतर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? GST लागू झाल्यानंतर काही पॉझिटिव्ह पण इफेक्ट झाला आणि निगेटिव्ह पण इफेक्ट झाला. पॉझिटिव्ह असा की म्हणजे जे व्यवहार प्रणाली एक सुरळीत झाली आणि निगेटिव्ह परिणाम असा की म्हणजे जो आपण GST भरतो त्याच्यापासून आपल्याला स्मॉल याच्यावर काहीच बेनिफिट भेटत नाही सध्या तरी. GST नोंदणी करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? GST नोंदणी करताना म्हणजे खूप असं म्हणजे सरकारी काम 6 महिने थांब अशी गंमत झाली. त्याच्यामुळं ते पण एक हेक्टिक काम झालं. म्हणजे जरी सरकारने सांगितलं का स्मार्ट वर्क प्रणाली झाली, पण ते खूप हेक्टिक झालेलं GST हे करताना. नेक्स्ट क्वेश्चन. लघु उद्योगांसाठी GST समजणे व पाळणे सोपे आहे का? नाही. जुन्या कर प्रणाली आणि GST मध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? जुनी कर प्रणालीमध्ये म्हणजे फायदा पण व्हायचा आणि छुपे जे कर होते ते नव्हते. GST मध्ये काय झालं, केंद्राचा पण कर लागतोय आणि राज्याचा पण कर लागतोय. तर त्याच्यामुळे खूप म्हणजे तफावत होते याच्यामध्ये व्यवसायामध्ये. तर नंतरचा प्रश्न. तुम्ही स्वतः GST भरता की कोणाची मदत घेता? नाही, मी CA ची मदत घेतो GST वापरतो. लास्ट क्वेश्चन. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यास काही अडचण येतात का? हा, ते CA बघता, पण काही गोष्टींमध्ये असं ते सरकारने ती प्रणाली व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला BBA स्टुडंटला काही सजेशन द्याल का? BBA स्टुडंटला म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल थिअरी वर्क तर करा, पण जे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही समजा आता बिझनेस मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करताय, तर तुम्हाला बिझनेसमधला बीपासून तर लास्ट इयर्सपर्यंत तुम्ही सर्व अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही थेरोटिकल नंतर जे प्रॅक्टिकल म्हणजे बिझनेस म्हणजे फील्डवर जाऊन तुम्ही कधीतरी अनुभव घ्या आणि तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. थँक्यू सर.